अकोल्यातील ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड पडली। अकोल्यातील एकता ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स आणि यासह 3 ठिकाणी सुद्धा हा छापा टाकण्यात आलाय। मुंबई नागपूरच्या आयकर पथकाकडून छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। अकोल्यामधला हा संपूर्ण प्रकार आहे। अकोल्यातील ज्वेलर्सवर आयकर विभागाने धाड टाकलेली आहे। त्या ठिकाणी काही महत्त्वाचे ठिकाण आहेत, तर मुंबई नागपूरच्या आयकर पथकाकडून ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे। हे दृश्य आपण पाहतो त्या ठिकाणी या एकता ज्वेलर्स जे आपण पाहतोय अकोल्यातलं, त्या एकता ज्वेलर्सवर छापेमारी करण्यात आली। अकोल्यातील एकता ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स यांच्यासह 3 ठिकाणी छापा टाकण्यात आला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जयेश गावंडे आपल्यासोबत जोडले। जयेश, आपण पाहतोय अकोल्यातील ज्वेलर्सवर आयकर विभागाने धाड टाकले, काय अपडेट आहे? आज सकाळपासूनच आयकर विभागाकडून अकोल्यातील ज्वेलर्सवर धाड टाकलेली आहे आणि आयकर विभागाकडून आर्थिक व्यवहारासंदर्भात जे आहे ते चौकशी करण्यात येत आहे। सकाळपासून अकोल्यातील 5 मोठ्या जे सराफा व्यावसायिक आहेत त्यांच्या ज्वेलर्सवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागाच्या धाडीमध्ये नागपूर आणि मुंबईच्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या आयकर विभागाच्या गाड्या आणि कर्मचारी जे आहेत ते इथं सहभागी झालेले आहेत आणि सकाळपासून आर्थिक व्यवहारासंदर्भात चौकशी जी आहे ते ज्वेलर्सवाल्यांची करण्यात येत आहे। अगदी नक्कीच जयेश, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।